नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या या यूट्यूब चॅनलला. माझी स्पर्धा परीक्षा मित्रांनो, आपले जे मॅथमॅटिक्स जे सब्जेक्ट्सचे जे होते आपले फर्स्ट 2 चॅप्टर्स जे होते आपले ते आपण संपवले होते मित्रांनो, करेक्ट. तर मग आजपासून जे आहोत, आज आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या या फर्स्ट लेसनमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. आणि त्याच्यासोबतच या लेसनमध्ये आपल्याला काही बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत मित्रांनो त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, आपण या ठिकाणी बोलू शकतो की हे जे आपलं मॅथमॅटिक्स जो सब्जेक्ट आहे त्याच्यामधलं हे एक अतिशय इम्पॉर्टंट काय चॅप्टर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, हे चॅप्टर थोड्यापैकी आपले जे बरेचसे मित्र असतात त्यांना ते बऱ्यापैकी कठीण जातं, पण काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. मी अतिशय तुमचं ए पासनं ABCDच्या ए पासनं मी तुमचं या ठिकाणी सुरुवात करणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, तर मग चला सुरू करूया आणि जाणून घेऊया की लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असं तरी काय. ठीक आहे, तर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असं तरी काय, लिनियर डिफरन्शियलच आपण काय बोलतो. ठीक आहे, शॉर्ट फॉर्म मध्ये LDE. ठीक आहे, काय बोलतो आपण त्याला, LDE म्हणतो, करेक्ट. तर मग LDE काय असतात मित्रांनो. ठीक आहे, तुमच्याकडे काय आहे, एक फंक्शन आहे. ठीक आहे, ठीक आहे, हे मी एक फंक्शन लिहितो आहे तुमच्या समोर. ठीक आहे, K2 d⁻n-2y. ठीक आहे, dxn n-2. ठीक आहे, प्लस असं जात 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 काय होणार ते kny इज इक्वल टू तुमचं काहीतरी x असेल. ठीक आहे, काहीतरी काय असेल तुमचं x असेल. ठीक आहे, तर मग हे काय होईल तुमचं या ठिकाणी काय असेल, हे तुमचं हे काय असेल तुमचं जनरल लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असेल. ठीक आहे, हे काय असेल तुमचं जनरल LDE असेल. ठीक आहे, जनरल LDE ऑफ ऑर्डर n. ठीक आहे, ऑफ व्हॉट, ऑफ ऑर्डर n असेल ते या ठिकाणी, करेक्ट आहे की नाही. n ऑर्डरचं झालं काय लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ते. ठीक आहे, पण याच्यावरनं जर तुम्ही या इक्वेशनकडे पाहिलं तर तुम्हाला काय कळेल. ठीक आहे, हे असं इक्वेशन आहे ज्याच्यामध्ये काय आहे तुमचे डिपेंडंट व्हेरिएबल. ठीक आहे, डिपेंडंट व्हेरिएबल कोणतं झालं, y कशावर डिपेंड आहे तुमचं, x वर आहे. ठीक आहे, डिपेंडंट व्हेरिएबल. ठीक आहे, y. ठीक आहे, आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह ऑकर इन ओनली फर्स्ट डिग्री. ठीक आहे, त्याची डिग्री कशी असली पाहिजे, 1 असली पाहिजे. ठीक आहे, जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता याची काय आहे. ठीक आहे, ऑर्डर काय आहे याची, n आहे. ठीक आहे, जे हायेस्ट ऑर्डरचा जो डिफरन्शियल राहतो तो काय झाला, तो काय झाला तुमचा, ती काय झाली, ती त्या इक्वेशनची ऑर्डर झाली. ठीक आहे, जर या ठिकाणी फक्त तुमच्याकडे एवढं इक्वेशन राहिलं असतं तर या इक्वेशनची तुम्हाला ऑर्डर विचारली असते, तुम्ही काय सांगितलं असतं, n-1 सांगितलं असतं, ग्रेटेस्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर मग हे जर काढलं असतं तुम्ही काय ठिकाणी या ठिकाणी सांगितलं असतं, ऑर्डर काय सांगितली तुमची n-2 बोलला असतात तुम्ही, करेक्ट. तर मग ही काय झाली, ती ऑर्डर झाली. ठीक आहे, आणि या ऑर्डरची जी काही असते मित्रांनो, ठीक आहे, या ऑर्डरची जी काही पॉवर असते, ठीक आहे, या ठिकाणी काय आहे तुमची 1 आहे. ठीक आहे, ही 1 ला काय म्हणतात, या 1 ला काय म्हणतो आपण, डिग्री म्हणतो. ठीक आहे, या 1 ला काय म्हणतो आपण, डिग्री म्हणतो. सपोज या ठिकाणी जर तुमचं 1 च्या जागेवर 2 राहिलं असतं तर तुम्ही काय बोललं असतं की हे जे इक्वेशन आहे तुमचं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ते काय आहे, ते ऑर्डर डिग्री काय म्हणतात, ऑर्डर nचा आहे. ठीक आहे, nth ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डिग्री 2. ठीक आहे, डिग्री किती राहिली असते त्याची, 2 डिग्री राहिली असते. ठीक आहे, सेकंड डिग्री लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑर्डर n बोललो असतो आपण. ठीक आहे, 3 राहिलं असतं तर आपण थर्ड डिग्री, ठीक आहे, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑर्डर n बोललो असतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने राहिलं असेल तर तुम्हाला ठीक आहे कळालं ऑर्डर आणि डिग्रीमध्ये काय फरक आहे तो कळाला असेल तुम्हाला. ठीक आहे, तर मग त्याच्या काय असायला पाहिजे की तुमचा जो व्हेरिएबल आहे, ठीक आहे, डिपेंडंट व्हेरिएबल, आणि त्याची या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता डिपेंडंट व्हेरिएबल आहे. ठीक आहे, त्याचे हे जे डेरिव्हेटिव्ह आहेत सर्व, ठीक आहे, त्यांची जर तुम्ही काय पाहिले, तुम्ही त्याची काय पाहिली, डिग्री पाहिली तर ठीक आहे, ती डिग्री काय येते तुमची त्या ठिकाणी 1 येते आहे. ठीक आहे, काय येते आहे तुमची, ती 1 येते आहे. ठीक आहे, आणि काय झालं पाहिजे की ती काय, ही जी डिग्री आहे ते डेरिव्हेटिव्ह, एक तर डेरिव्हेटिव्ह एकमेकांशी मल्टिप्लिकेशन नाही झाले पाहिजे, किंवा हे जे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह सोबत मल्टिप्लिकेशन नाही झालं पाहिजे. तर तेव्हा तुम्ही काय बोलणार की तुमच्याकडे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ते काय आहे तुमचं, ते लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे मित्रांनो. ठीक आहे, तर तुम्हाला याची जी डेफिनेशन असणार आहे मित्रांनो ती अतिशय सोप्या शब्दात लिहिलेली आहे. मी तुम्हाला ते नोट्स जेव्हा प्रोव्हाइड करेल हे चॅप्टर संपल्यानंतर त्यावेळेस तुम्हाला मिळून जाईल त्या ठिकाणी त्याची डेफिनेशन मित्रांनो.
ठीक आहे. तर मग हे काय झालं, हे तुमचं nth ऑर्डरचं काय झालं, तुमचं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन झालं. ठीक आहे. आणि त्याची डिग्री किती आहे, ऑलवेज तुमचं जे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असणार आहे मित्रांनो त्याची डिग्री किती असणार आहे 1. ठीक आहे. जर तुम्हाला या ठिकाणी डिग्री जे असेल मित्रांनो ती जर 2 देऊन दिली तर ती काय होणार, तुमचं ते लिनियर डिफरन्शियल इक्वेशन राहणार नाही. ठीक आहे. तर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये काय असेल, डिग्री तुमची किती असायला पाहिजे, ऑलवेज 1 असायला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. तर मग चला पुढे जाऊया त्याच्यानंतर. ठीक आहे. आणि जर त्याच्यानंतर काय असतं मित्रांनो, जर तुमचं काय झालं, ठीक आहे, जर तुम्ही या ठिकाणी काय बोललात, हे K1 K2 Kn काय असणारे आहेत मित्रांनो, या ठिकाणी मी लिहून देतो K1. ठीक आहे. वेअर K1 K2 K3. ठीक आहे. जी काय असणार आहेत अँड एक्स. ठीक आहे. अँड एक्स कसले फंक्शन असणार आहेत, फंक्शन ऑफ एक्सचे असणार आहेत, एक्सचे फंक्शन असणार आहेत तुमचे ते या ठिकाणी. ठीक आहे. आणि कधी कधी काय होतं, जर तुमचे हे जे आहेत, ठीक आहे, हे कॉन्स्टंट्स हे जे आहेत K1 K2 K3 ते फंक्शन ऑफ एक्स असणार आहेत. ठीक आहे. आणि जर तुम्हाला काय सांगितलं की LDE विथ कॉन्स्टंट कोइफिशियंट सांगितले, LDE विथ व्हॉट, कॉन्स्टंट कोइफिशियंट. ठीक आहे. कॉन्स्टंट कोइफिशियंट सांगितलं. ठीक आहे. मग ते काय राहील तुमचं, सेम राहणार तुमचं या ठिकाणी इक्वेशन. ठीक आहे. प्लस P1. ठीक आहे. n-1y. ठीक आहे. dxn n-1. ठीक आहे. सिमिलरली जाणार तुम्ही Pny इज इक्वल टू x. ठीक आहे. तर या ठिकाणी काय होणार तुमचे P1 P2 काय होणार आहे, वेअर P1 P2. ठीक आहे. हे काय असणार आहे तुमचे कॉन्स्टंट असणार आहेत. ठीक आहे. आणि x काय असणार आहे तुमचं, एक्स काय असणार आहे, फंक्शन ऑफ एक्स असणार आहे. ठीक आहे. फंक्शन ऑफ व्हॉट, युअर एक्स विल बी युअर फंक्शन ऑफ एक्स असणार आहे. ठीक आहे. तर होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. ठीक आहे. तर त्याच्यानंतर जी अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो, तुम्हाला ते फॅक्टरायझेशन, होप तुम्ही सर्वजण जे आहात ते शाळेमध्ये शिकलेच असणार की फॅक्टरायझेशन जे आहे कशा पद्धतीने आपण करतो. ठीक आहे. ते सेकंड डिग्री पॉलिनॉमियल असू द्या किंवा थर्ड डिग्री किंवा फोर्थ फिफ्थ. ठीक आहे. तर ते कशा पद्धतीने करायचं आपण त्या गोष्टीही या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत मित्रांनो. ठीक आहे. तर सर्वांना जे आहे मित्रांनो, ठीक आहे, d² - a². ठीक आहे. मी या ठिकाणी फक्त अशी टर्म लिहितो, डी वगैरे काय आहे आपण त्या टर्म्स जे आहेत ते आपण पुढे जाऊन समजणार आहोत. ठीक आहे. की डी काय असतं, ए काय असतं, या डी ला पण काहीतरी मिनिंग आहे, ए ला ठीक आहे काही नाही, एक जस्ट कॉन्स्टंट आहे तुमचा, पण डी ला पुढे जाऊन काहीतरी एक मिनिंग येणार आहे. ठीक आहे. पण त्याच्या आधी आपण हे काय आहोत, या गोष्टी आपण समजून घेणार आहोत की जे फॅक्टरायझेशन आपण कशा पद्धतीने करतो. ठीक आहे. याचं फॅक्टरायझेशन कशा पद्धतीने करतो, तुमचं d - a इंटू d + a. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय होतं तुमचं d² + a² होतं. ठीक आहे. त्याचं कशा पद्धतीने येत होतं तुमचं. ठीक आहे. तुम्ही याचा विचार करून सांगा. ठीक आहे. याचंही तुम्ही केलेलं असणार आहे. ठीक आहे. ते काय येणार आहे तुमचं, d + IA इंटू d - IA. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे. कारण काय असतो तुमचा I² काय असतो तुमचा. ठीक आहे. I² घेतात तुम्ही तेव्हा काय घेतो तुमचं, त्याची व्हॅल्यू किती येते, -1 येते की नाही. ठीक आहे. I² ची व्हॅल्यू किती असते तुमची, -1 असते की नाही. ठीक आहे. तर मग काय होऊन जाईल, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता d² जर तुम्ही घेतलात तर -a² होऊन जाईल. ठीक आहे. तर मग काय होऊन जाणार तुमचं या ठिकाणी -a² काय होऊन जाणार तुमचा, हा काय होणार -1². ठीक आहे. -1चा हे काय घेतलं तुम्ही या ठिकाणी घेत आहात. ठीक आहे. त्याचा अंडर रूट घेणार तर काय होणार तुम्हाला I मिळणार की नाही. ठीक आहे. तर तशा पद्धतीने ते केलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग जे काय आहे तुमच्याकडे, सपोज तुमच्याकडे आहे d² + 5d + 6. याचं जर तुम्हाला करायला सांगितलं तर तुम्ही कशा पद्धतीने रूट हे फॅक्टरायझेशन करणार तुम्ही याचं. ठीक आहे. तुम्ही अशा पद्धतीने करणार, काय असलं पाहिजे तुमच्याकडे जे असणार आहे ते तुमचं याचं 5dचं तुम्ही असं प्रकारे तुम्ही फॅक्टराइज करणार तुम्ही की काय होणार की त्याचे जे 2 टर्म्स मिळतील तुम्हाला. ठीक आहे. त्यांची ॲडिशन 5 असली पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन किती असलं पाहिजे, 6 असलं पाहिजे. ठीक आहे. मग तसं कोणत्या 2 नंबर्स मिळत आहे तुम्हाला, 2 आणि 3. ठीक आहे. मग काय करणार तुम्ही 5 ला 2d + 3d करणार. ठीक आहे. इंटू 6. करेक्ट आहे की नाही. त्याच्यानंतर मग काय d कॉमन, d + 2. ठीक आहे. इथनं काय येतंय तुमचं 3 कॉमन येतोय, अगेन d + 2. ठीक आहे. मग काय झाले तुमचे ते त्याचे फॅक्टर्स d + 2 इंटू d + 3.
करेक्ट आहे की नाही? अशा पद्धतीने तुम्ही फॅक्टरायझेशन करणार. ठीक आहे, तर हे झालं एक तुमचा वे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग काय आहे तुमच्याकडे जे रूट्स जे राहतात मित्रांनो. ठीक आहे, तुमच्याकडे एक इक्वेशन असेल. ठीक आहे, तुम्हाला एक इक्वेशन तर माहितीच असेल, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. ठीक आहे, इज इक्वल टू 0. हे इक्वेशन जे आहे मित्रांनो, हे आपण सर्वांनी शाळेत अतिशय चांगल्या पद्धतीने शिकलेलं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला त्याचे रूट्स फाइंड आउट करायला लावले, ठीक आहे, रूट्स म्हणजे काय, सोल्युशन ऑफ एक्स जर तुम्हाला फाइंड आउट करायला लावलं, तुम्हाला सर्वांना त्याचं काय होतं माहिती होतं. ठीक आहे, प्लस मायनस बी प्लस मायनस अंडर रूट ऑफ, ठीक आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac. ठीक आहे, काय होतं बी स्क्वेअर मायनस 4ac आपण काय होतं 2a. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकत, तुम्ही जे सोल्युशन जे होतं एक्सचं, ठीक आहे, एक्सचे रूट्स जे होते तुम्ही ते फाइंड आउट करू शकता. हे जे इक्वेशन आहे त्याचे रूट्स. ठीक आहे, मग तशाच पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहे, जर तुम्हाला नसतील फाइंड आउट करतायत, ठीक आहे, तर काय तुम्ही अशा पद्धतीनेही याचे रूट्स जे आहेत ते फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, जर तुम्हाला याचं इक्वल टू 0 करून सांगितलं आणि रूट्स विचारले तर तुमचे काय येतील ते. ठीक आहे, इक्वल टू 0 केलं तर काय होणार तुमचं d+2 इंटू d+3 इज इक्वल टू 0 होणार. ठीक आहे, म्हणजेच काय होणार, एक तर ही टर्म 0 असणार आणि ते ही टर्म 0 असणार. ही टर्म 0 घेतली तरी पण तुमचं काय होणार, आन्सर 0 येणार, किंवा ही टर्म 0 घेतली तरी पण आन्सर 0 येणार. म्हणजेच काय होईल तुमचं, एक तर d+2 इज इक्वल टू 0 झालं, म्हणजेच काय झालं तुमचा d इज इक्वल टू -2. ठीक आहे, किंवा d+3 इज इक्वल टू 0, म्हणजेच काय झालं तुमचं d इज इक्वल टू व्हॉट -3. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही डीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणार. ठीक आहे, सिमिलरली जर तुम्हाला ह्या अशा पद्धतीने नसेल जमत तर तुम्ही काय करू शकतात, ही जी मेथड आहे तिचाही यूज करू शकतात मित्रांनो. ठीक आहे, अतिशय किचकट जर जात असेल तुमचे या ठिकाणी हे जे 5D जर तुम्ही काय 2 टर्म्समध्ये जर तुम्ही फॅक्टराइज नसेल करू शकणार तर तुम्हाला या फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. ठीक आहे, तुम्ही जसं की या ठिकाणी घेतो d² + 2d+2. ठीक आहे, जर तुम्हाला याचं करायचं आहे. ठीक आहे, मग तुमचं काय असलं पाहिजे की या ठिकाणी तुमचं काय ॲडिशन किती असली पाहिजे तुमची 2 आणि मल्टिप्लिकेशन किती असलं पाहिजे तुमचं ते पण 2 असलं पाहिजे. तर मग असं तर पॉसिबल नाही आहे की ॲडिशन पण 2 आणि मल्टिप्लिकेशन पण 2 झालं पाहिजे, असे नंबर तर नाही आहे आपल्याकडे. मग त्यावेळेस काय करू, आपण हा फॉर्म्युला यूज करू. ठीक आहे, आणि त्या फॉर्म्युला विथ द हेल्प ऑफ दॅट फॉर्म्युला आपण काय फाइंड आउट करण्याचा ट्राय करू की डीच्या काय व्हॅल्यूज असतील ज्याच्यासाठी तुमचं इक्वेशन हे सॅटिस्फाय होईल. ठीक आहे, मग काय करणार तुम्ही डी. ठीक आहे, -b काय करणार, मग -b साठी तुमचं काय असणार आहे स्क्वेअर. हे -b म्हणजे काय, या ठिकाणी एक्सचा जो कोइफिशियंट होता तो घेत होता, या ठिकाणी काय आहे तुमचं डीचं कोइफिशियंट काय आहे, बीचं तुमचं आहे 2, म्हणजे काय होणार इथं -2 होणार प्लस मायनस. ठीक आहे, अंडर रूट ऑफ बी किती आहे तुमचा 2चा स्क्वेअर म्हणजे किती झाला तुमचा 4. ठीक आहे, इंटू 4 इंटू ac. ए काय होता तुमचा एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट, d² काय आहे इथं 1. ठीक आहे, आणि अगेन सी काय होतं तुमचा सी कॉन्स्टंट जो काय आहे इथं या ठिकाणी. ठीक आहे, 2. ठीक आहे, इंटू 2a. 2 काय आहे 2 इंटू 1. करेक्ट आहे की नाही? ठीक आहे, करेक्ट आहे की नाही? ठीक आहे, मग त्याच्यानंतर मग काय आहे -2 प्लस मायनस. ठीक आहे, त्याच्यानंतर मग 4 - 8 किती होतं तुमचं 4 - 8. ठीक आहे, 4 - 8 किती होणार आहे तुमचं -4. करेक्ट आहे की नाही? ठीक आहे, डिवाइड बाय व्हॉट युअर 2. ठीक आहे, तर मग अशा पद्धतीने जे आहे तुमचं याचं काय येणार आहे रूट -2i. ठीक आहे, किती येणार आहे तुमचं त्याचं +-2i येईल की नाही. ठीक आहे, कारण काय होईल या ठिकाणी अंडर रूट ऑफ 4 आणि अंडर रूट ऑफ -1. ठीक आहे, -1चं जर तुम्ही स्क्वेअर रूट घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी काय होईल. ठीक आहे, म्हणजेच काय झालं तुमचं आय काय झालं तुमचं अंडर रूट ऑफ -1 होईल की नाही. ठीक आहे, मग तेच तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं. ठीक आहे, मग हे स्क्वेअर रूट ऑफ 4 काय झालं तुमचा 2, म्हणजेच काय होणार 2 + -2 इंटू i बाय 2. ठीक आहे, म्हणजेच काय झालं -1 + -i. ठीक आहे, काय झाले त्याचे 2 रूट झाले. ठीक आहे, तर होप तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे, जे तुमचे ज्या डिग्रीचं पॉलिनॉमियल असेल ना मित्रांनो, इथं हे काय सेकंड डिग्री पॉलिनॉमियल घेत होतो त्याच्यामुळे तुम्हाला काय ऑलवेज तुम्हाला किती 2 रूट्स मिळणार. ठीक आहे, या ठिकाणी पाहू शकता तुमचं काय होतं ते +-a मिळालं असं तुम्हाला या ठिकाणी स्क्वेअर रूट. करेक्ट, आणि त्याच्यानंतर मग काय होतं तुमचं या ठिकाणी पण पाहू शकतात काय झालं, एक काय झालं -1 + i आणि दुसरं काय झालं -1 - i झाला. ठीक आहे, सिमिलरली या इक्वेशनमध्ये तुम्ही पाहू शकतात काय तुमचे -2 -3 आले रूट्स. ठीक आहे, तर अशा पद्धतीत जर तुमची काय असेल डिग्री जर 2 असेल तर तुमचे काय असणार आहे तुमच्याकडे त्याचे रूट्स पण किती मिळणार आहेत तुम्हाला त्या इक्वेशनचे 2च मिळणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, मग जर तुम्ही 3rd डिग्रीचं जर तुम्ही फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला किती मिळतील त्या ठिकाणी 3 रूट्स मिळणार आहेत. करेक्ट.
मग त्यानंतर जे आहेत मित्रांनो, आता आपण जे आपलं थर्ड किंवा फोर्थ डिग्रीचं जर तुमच्याकडे पॉलिनॉमियल असेल तर त्याचे रूट्स जे आहेत ते कशा पद्धतीने फाइंड आउट करतात आपण ते या ठिकाणी जाणून घेऊयात. ठीक आहे. तर मग जे आहे, ठीक आहे, डी क्यूब मायनस ए क्यूब. ठीक आहे. डी क्यूब मायनस ए क्यूबचं फॅक्टरायझेशन तुम्हाला सर्वांना पण माहिती असेल. ठीक आहे. ते कसं असतं तुमचं डी मायनस ए, ठीक आहे, डी स्क्वेअर, ठीक आहे, प्लस ए डी प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे. अशा पद्धतीने केलं जातं तुमचं. ठीक आहे. आणि तेच जर तुमचं काय असेल, तुमचं डी क्यूब प्लस ए क्यूब असेल. ठीक आहे. डी क्यूब प्लस ए क्यूब असेल तर तुमचं काय होतं ते डी प्लस ए, ठीक आहे, इंटू डी स्क्वेअर मायनस ए डी प्लस ए स्क्वेअर. अशा पद्धतीने केले जातात तुमचे. करेक्ट आहे की नाही? ठीक आहे. तर मग काय होतं, या पद्धतीने तुम्ही काय फाइंड आउट करू शकता, तुमचे या ठिकाणी रूट्स फाइंड आउट करू शकतात. करेक्ट. जर तुमच्याकडे काय असेल, तुमच्याकडे एक दिलं असेल, ठीक आहे, तुम्हाला जर या ठिकाणी तुम्हाला एक जी आहे ही तर झाली तुमची एक नॉर्मल मेथड जे काय ज्यांचे तुम्हाला फॅक्टरायझेशन माहिती आहेत. पण जर तुम्हाला रूट्स फाइंड आउट करायचे असतील, ठीक आहे, फर्स्ट काय ती एक मेथड होती जी आपले जे बऱ्यापैकी मित्र आहेत त्यांची नसेल लक्षात राहिली. ठीक आहे. ती आहे तुमची सिंथेटिक, ठीक आहे, सिंथेटिक डिव्हिजन मेथड. ठीक आहे. सिंथेटिक डिव्हिजन मेथड. ठीक आहे. ती आहे. ठीक आहे. तर मग त्या सिंथेटिक डिव्हिजन मेथडने जे आहे तुम्ही ते फॅक्टरायझेशन कशा पद्धतीने करू शकतात आणि जे रूट्स जे आहेत इक्वेशनचे ते कशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतात ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आता. ठीक आहे. तर मग त्याच्यासाठी काय आहे, तुमच्याकडे मी एक या ठिकाणी एक इक्वेशन घेतो आहे. ठीक आहे. काय आहे, डी क्यूब मायनस 7d, ठीक आहे, मायनस 6 इज इक्वल टू 0. ठीक आहे. मायनस 6 इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर हे तुमच्याकडे काय आहे, एक इक्वेशन आहे तुमच्याकडे. ठीक आहे. आणि तुम्हाला सांगितलं की याचे जे आहेत याचे रूट्स फाइंड आउट करा. ठीक आहे. रूट्स म्हणजे काय, अशा डीच्या अशा व्हॅल्यू ज्यांच्यासाठी काय होईल तुमच्या इक्वेशनचा आन्सर काय असणार आहे, 0 असणार आहे. ठीक आहे. तर मग तुम्ही काय करणार, इनिशियली तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करतात की हे जे आहे, ठीक आहे, हे काय आहे तुमचं फंक्शन ऑफ डी आहे की नाही. ठीक आहे. तो तुम्ही काय फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतात की एक व्हॅल्यू जी आहे अशा पद्धतीने फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतात रँडमली. ठीक आहे. जिच्यासाठी तुमचं काय असणार आहे, डीची व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाईल आणि तुमचं इक्वेशन काय होऊन जाईल, इक्वल टू 0 होऊन जाणार. ठीक आहे. मग त्या पद्धतीने आपण तशा पद्धतीने सॉल्व्ह करताना आपण काय करतो की इनिशियली आपण काय करतो, डीची व्हॅल्यू काय पुट करतो, 1 पुट करतो. ठीक आहे. 1 -1 2 -2 अशा पद्धतीने पुट करत जातो. ठीक आहे. तर मग काय होईल, जर तुम्ही या ठिकाणी पुट केले तर तुमचं काय होणार 1. ठीक आहे. 1चा क्यूब 1. ठीक आहे. मायनस 7d मायनस 6 इज इक्वल टू वॉट, सॉरी 7च येणार इथं. ठीक आहे. तर मग तुमचं काय येणार इथं -7 ते -13 -13 प्लस 1 तुमचं काय येणार या ठिकाणी -12 येणार. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे. पण जर तेच तुम्ही जर -1 पुट केलात, 1ला नाही आलं तर तुम्ही काय जाणार -1 साठी. -1ला पण नाही आलं तर तुम्ही कसं जाणार एफ ऑफ 2 नाही झालं तर एफ ऑफ -2. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहेत या ठिकाणी रूट्स फाइंड आउट, म्हणजे रूट्स फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार, एक रूट फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे. तर मग या ठिकाणी काय -1 पुट केला तर -1चा क्यूब किती येतो तुमचा -1. ठीक आहे. त्याच्यानंतर मग -7 इंटू काय असतं तुमचं -1 प्लस -6. ठीक आहे की नाही. ठीक आहे. म्हणजे -1 प्लस 7, ठीक आहे, -6. ठीक आहे. मग हे काय झालं तुमचं 0 झालं की नाही. ठीक आहे. काय झालं तुमचं ते 0 झालं की नाही. ठीक आहे. मग काय झालं, तुम्ही काय करू शकता, तुमचं एक रूट काय झालं तुमचं -1 झालं. ठीक आहे. म्हणजे डीची एक व्हॅल्यू तुम्हाला मिळून गेली. ठीक आहे. इथं किती व्हॅल्यू मिळणार तुम्हाला 3 का याची इक्वेशनची डिग्री किती आहे तुमची 3 आहे की नाही. ठीक आहे. जेवढी डिग्री तेवढे काय तुमच्याकडे तेवढे रूट्स तुम्हाला मिळायला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. तर मग आता किती फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला रूट्स, 2 रूट फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे. जर तुम्हाला आठवत असेल स्कूलमध्ये, जर तुम्ही शाळेमध्ये असताना तुम्ही अशा पद्धतीने जे आहे, ठीक आहे, इथं डी क्यूबची पॉवर डी स्क्वेअर डी आणि ठीक आहे, आणि इथं जे आहे तुमचा जो कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू इथं लिहितात. ठीक आहे. तर डी क्यूबची किती आहे पॉवर 0, डी स्क्वेअरची किती आहे 0. ठीक आहे. डीची किती आहे तुमची -7 आणि हा किती आहे कॉन्स्टंटची -6. ठीक आहे. आणि तुम्ही काय करतात, इकडच्या साईडला इथं तुम्ही ज्या रूटसाठी तुमची काय मिळाली असेल, इक्वेशनची व्हॅल्यू किती मिळाली असेल 0 तो लिहिणार तुम्ही. ठीक आहे. मग इथं काय लिहिणार तुम्ही -1 लिहिणार. करेक्ट. आणि तुम्ही काय रूट फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे. हा 1 जो असेल 1 जा इथं 1 लिहिणार. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मग काय करणार, 1 × -1 किती होतं तुमचे -1, या दोघांची ॲडिशन करणार. 0 प्लस -1 -1 × -1 अगेन. ठीक आहे. ते किती होईल तुमचं या ठिकाणी 1. ठीक आहे. -7 × 1 प्लस 1. ठीक आहे. -7 प्लस 1 किती होतं तुमचं -6. करेक्ट.
-6 इंटू -1 किती होतं तुमचं 6, ठीक आहे. काय झालं इथं 0, करेक्ट. तर मग तुमचं काय होणार आहे, तुम्ही जेव्हा ह्या स्टेपला येतात तेव्हा तुमचं काय होऊन जाते, ही d² येते, ही d ची व्हॅल्यू असते आणि ही कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते, ठीक आहे. म्हणजेच काय तुमचं काय हे इक्वेशन काय बनतं तुमचं या ठिकाणी d², ठीक आहे, -d, ठीक आहे, -6, ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला या इक्वेशनच्या जागी तुम्हाला लिहायचं असेल इक्वेशन, तर तुम्ही काय लिहू शकता, d² -d -6, ठीक आहे, इंटू काय लिहू शकतात, इंटू हे जे आहे तुमचं, ठीक आहे. ही कशासाठी d = -1 ची व्हॅल्यू होती, म्हणजेच काय झालं तुमचं d + 1 = 0 झाला की नाही, ठीक आहे. मग इथं काय लिहिणार तुम्ही d + 1 = 0, त्यांनी मल्टिप्लाय करणार आणि तुमचं काय येणार व्हॅल्यू काय होती तुमची इक्वेशनची जी व्हॅल्यू होती तीच येणार तुमची, ठीक आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काय करू शकतात, फॅक्टरायझेशन करू शकतात, ठीक आहे. जर तुम्हाला याचं फॅक्टरायझेशन तुम्हाला जर फर्दर करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकतात, ठीक आहे. कशा पद्धतीने करणार तुम्ही, ठीक आहे. कशा पद्धतीने करणार तुम्ही d + 3, ठीक आहे, सॉरी d - 3 अँड d + 2, करेक्ट आहे की नाही, ठीक आहे. जर तुम्ही या ठिकाणी ॲडिशन केले तर तुमची काय होणार -3 + 2 किती होणार -1 आहे, -3 × -2 -3 × 2 करणार तर -6 मिळतोय, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही फाइंड आउट करू शकतात. मग d चे व्हॅल्यूज काय काय झाले तुमच्या, d = -1, ठीक आहे, 3 अँड -2, ठीक आहे. 3rd डिग्रीचं पॉलिनॉमियल होतं त्याच्यामुळे तुम्हाला किती मिळाले, तुम्हाला या ठिकाणी 3 रूट्स मिळाले मित्रांनो, ठीक आहे. सिमिलरली काय आहे तुमच्याकडे जर 4th ऑर्डरचं असेल, ठीक आहे, 4th ऑर्डरचं ही मी काय सिंथेटिक डिव्हिजन मेथडने या ठिकाणी एक इक्वेशन घेण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. 4th ऑर्डरचं इक्वेशन असेल तर तुम्ही ते कशा पद्धतीने करू शकतात, ठीक आहे. मी या ठिकाणी घेतो आहे तुमचं d⁴ - 2d³ - 3d², ठीक आहे. त्याच्यानंतर मग आहे +4d + 4 = 0, ठीक आहे, +4 = 0, ठीक आहे. मग परत तुम्ही काय करणार, +1 -1 साठी जाणार, ठीक आहे. जर तुम्ही -1 पुट केलात, ठीक आहे, या ठिकाणी तर तुम्हाला काय मिळणार आहे, या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला f - 1 = 0 मिळेल, ठीक आहे. तुम्ही करून बघा, ठीक आहे. 1, ठीक आहे, या ठिकाणी -1 येईल, -1 × 2 + 2, ठीक आहे, प्लस या ठिकाणी काय होणार आहे 1, म्हणजे इथं काय -3, ठीक आहे. मग 3 × 3 हे पूर्ण टर्म कॅन्सल झाली, ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय होणार इथं तुमचं 4 × -1, ठीक आहे, +4, ठीक आहे, हे पण काय झालं -4 + 4 कॅन्सल आउट झाला = 0, ठीक आहे. तर मग या ठिकाणी तुम्हाला काय मिळालं, d ची व्हॅल्यू काय मिळाली, एक -1 मिळालं, ठीक आहे, एक रूट मिळाला. आता मग एक्स्ट्रा किती रूट फाइंड आउट करावे लागतील तुम्हाला या ठिकाणी, 3 रूट्स फाइंड आउट करावे लागतील की नाही, ठीक आहे. किती रूट्स फाइंड आउट करावे लागतील तुम्हाला या ठिकाणी, 3 रूट्स फाइंड आउट करावे लागतील मित्रांनो, ठीक आहे. मग तुम्ही काय करणार या ठिकाणी d⁴ d³, ठीक आहे, d² d अँड, ठीक आहे, अँड कॉन्स्टंट, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय लिहित जाणार, त्यांचे कोएफिशिएंट लिहित जाणार, ठीक आहे. 1 -2 -3, ठीक आहे, 4 4, ठीक आहे. तर मग त्याच्यानंतर मग काय करणार आता तुम्ही, ज्या व्हॅल्यूसाठी तुमचं रूट मिळालं आहे, फंक्शनची व्हॅल्यू 0 आली आहे, ते तुम्ही लिहिणार या ठिकाणी, ठीक आहे. 1 हा जसं तसं लिहिणार तुम्ही, फर्स्ट जी व्हॅल्यू असते, ठीक आहे, हा जी ऑर्डरचं इक्वेशन असतं, ठीक आहे, त्याचं जो कोएफिशिएंट असतो त्याची व्हॅल्यू तुम्ही जशी तशी लिहिणार, ठीक आहे. 1 × -1 या दोघांची ॲडिशन केली तुम्ही, ठीक आहे, किती झाली तुमची ती -3 × इथं 3 0, ठीक आहे. इथं काय लिहिणार परत 0 × -1 0, इथं काय आलं तुमचं 4, ठीक आहे. 4 × -1 -4 अँड अगेन इथं 0, करेक्ट. तर मग अशा पद्धतीने तुमचं काय बनणार आहे, तुमचं या ठिकाणी झालं. आता मग इथं या ठिकाणी d ची ऑर्डर किती कमी होऊन जाणार, d3 d², ठीक आहे, d अँड कॉन्स्टंट, ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने बनेल तुमची, ठीक आहे. म्हणजेच काय झालं तुमचं या ठिकाणी इक्वेशन हे कसं बनेल तुमचं, ठीक आहे, d³ - 3d², ठीक आहे, 0d आहे म्हणजे ती टर्म लिहायची काही गरज नाही, ठीक आहे, +4 = 0 झालं तुमचं या ठिकाणी, ठीक आहे. मग जर तुम्हाला परत याचे रूट्स फाइंड आउट करायची असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी काय परत जी आहे या ठिकाणी व्हॅल्यूज जी आहे ती तुम्हाला पुट करायला लागेल. कोणत्या व्हॅल्यूसाठी तुमचं काय असणार आहे, हे फंक्शन = 0 असणार आहे, ठीक आहे. जर तुम्ही या ठिकाणी काय केलं, परत या ठिकाणी -1 जर पुट केलं तर -1चं काय -1, ठीक आहे, या ठिकाणी 1, करेक्ट. -1चा स्क्वेअर काय होणार तुमचा d² म्हणजे 1 होणार, ठीक आहे. 1 × 3 -3च राहणार, ठीक आहे, आणि या ठिकाणी +4 म्हणजे काय झालं तुमचं 0 झालं परत अगेन, ठीक आहे, 0 झाला. म्हणजेच काय झालं तुमचं या ठिकाणी अगेन रूट काय मिळालं तुम्हाला, अजून एक रूट काय मिळालं,
ठीक आहे. काय झालं, डी इज इक्वल टू -1 मिळालं की नाही. ठीक आहे, डी इज इक्वल टू काय मिळालं, -1 मिळालं तुम्हाला. ठीक आहे, मग त्याचं आपण लिहितो आहे या ठिकाणी. ठीक आहे, मी अगेन इथं -1 लिहिलं. ठीक आहे, परत तुमचा 1 जसल्या तसा. ठीक आहे, 1 इंटू -1 इथं -4 झालं. ठीक आहे, -4 इंटू 4 येणार इथं परत अगेन 4 इंटू -4 हे झालं 0. ठीक आहे, मग इथं काय डी स्क्वेअर डी. ठीक आहे, आणि सी कॉन्स्टंट. ठीक आहे, म्हणजेच तुमचं काय झालं ते इक्वेशन डी स्क्वेअर -4d. ठीक आहे, +4 इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर मग आता या ठिकाणी परत तुम्ही काय परत डीची व्हॅल्यू पुट करणार. तुम्ही या ठिकाणी -1 पुट केली तर तुमचं काय करणार 1. ठीक आहे, काय होणार 1. ठीक आहे, -4d सॉरी -4 +4. ठीक आहे, सॉरी -1 पुट केली तर. ठीक आहे, म्हणजे हे +4 होणार. ठीक आहे, 4 4 8 9 होते. इक्वल टू 9 इक्वल टू काय येते ते तुमचं नॉट इक्वल टू 0 येतं आहे. ठीक आहे, जर तुम्ही परत या ठिकाणी काय केली 1 पुट केली तर 1 -4 +4 किती येतं आहे 1 येतं आहे. ठीक आहे, मग आपण आता काय पुट करू 2 पुट करू. 2 म्हणजे इथं काय झालं तुमचा 4. ठीक आहे, मायनस इथं 4 इंटू 8 4 इंटू 2 8 झाला +4 इक्वल टू या ठिकाणी पाहणार तर तुमचं काय होऊन जाणार आहे 0 होऊन जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे असं थर्ड रूट काय झालं या ठिकाणी 2 झालं की नाही. ठीक आहे, काय झालं 2 झालं. ठीक आहे, मग जर तुम्ही फाइंड आउट करण्याचा प्रयत्न हा 1 जसं तसं ॲज युजल येणार. ठीक आहे, मग इथं काय येणार तुमचं 2 1 जा 2. ठीक आहे, -4 + 2 किती येणार आहे तुमचं -2. ठीक आहे, -2 इंटू 2 -4 करेक्ट 0 झालं तुमचं या ठिकाणी सॉल्व. ही कसली असणार आहे तुमची डीची आणि ही कॉन्स्टंटची व्हॅल्यू. म्हणजे तुमच्याकडे लास्टली इक्वेशन काय उरलं तुमच्याकडे d -2. ठीक आहे, d -2 उरलं. ठीक आहे, पण तुम्हाला काय मिळाले सोबत हे इथं 3 रूट्स मिळाले जे काय आहेत तुमचे d +1. ठीक आहे, कारण हा -1 आहे d इज इक्वल टू -1 आहे मित्रांनो. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता d इज इक्वल टू -1 आहे म्हणजे काय d +1 इज इक्वल टू 0. करेक्ट आहे की नाही. एक झाला d +1, हा एक आहे तुमचा d +1 अगेन. ठीक आहे, हा झाला तुमचा d -2. ठीक आहे, आणि हा पण काय ॲक्च्युली मी हा लिहिला हा पण काय होणार इथं प्लस येतो तो काय होणार मायनस ना. म्हणजे काय झालं d -2 इज इक्वल टू 0. म्हणजेच डीच्या काय काय व्हॅल्यूज मिळाल्या तुम्हाला -1 -1 2 अँड 2. ठीक आहे, अगेन परत काय लिहिले आहेत आपण ते तुम्हाला कळायला पाहिजे. कारण 4 रूट्स आहेत तुम्हाला ते 4ही रूट्स लिहिणं अतिशय इम्पॉर्टंट आहेत. ते रूट्स काय इम्पॉर्टंट आहेत लिहिणं ते आपण जे आहेत मित्रांनो आपण ते नेक्स्ट लेसनमध्ये जे आहेत नेक्स्ट लेसनमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, पण मग आता त्याच्या आधी जे आहे मित्रांनो आता आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, आता काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला त्या समजून घ्यायच्या आहेत की तुमचं जे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे मित्रांनो. ठीक आहे, त्याचं सोल्युशन काय असू शकतं. ठीक आहे, त्याचं सोल्युशन काय असू शकतं. ठीक आहे, जसं की मी लेक्चरच्या लेसनच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलं होतं तुमच्याकडे काय असणार आहे तुमच्याकडे एक हे असणार आहे इक्वेशन. ठीक आहे, अशा पद्धतीचं मी एक लिनियर इक्वेशन लिहिलं होतं. ठीक आहे, हे अशा पद्धतीचे मी तेव्हा काय केलं होतं तेव्हा इज इक्वल टू x लिहिलं होतं. ठीक आहे, पण आता या ठिकाणी काय आहे तुमच्याकडे इक्वल टू 0 आहे. ठीक आहे, तर हे जे इक्वेशन आहे ठीक आहे याचं सपोज काय आहेत आपल्याकडे 2 सोल्युशन्स आहेत. ठीक आहे, याचे 2 सोल्युशन्स आहेत. वायच्या आपल्याकडे असे 2 व्हॅल्यूज आहेत ज्याच्यासाठी काय असणार आहे तुमच्या इक्वेशनची व्हॅल्यू काय असणार आहे 0 असणार आहे. ठीक आहे, त्या 2 व्हॅल्यूज आहेत तुमच्या y1, y2. ठीक आहे, y1, y2 आहेत. ठीक आहे, जर तुमचं काय असेल y1 आणि y2 सोल्युशन असेल मित्रांनो तर तुम्ही असं पण बोलू शकतात. ठीक आहे, या y1 आणि y2 ला जर तुम्ही काय म्हटलं तुम्ही याच्याने मल्टिप्लिकेशन काहीतरी कॉन्स्टंट आर्बिटरी कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, c1 y1 ठीक आहे प्लस c2 y2. जर तुम्ही काय बोलू शकतात हे पण काय असणार आहे हे पण तुमचं या फंक्शनचं सोल्युशन असू शकतं. ठीक आहे, हे पण काय असेल हे पण तुमच्या त्या फंक्शनचं सोल्युशन असू शकतं नाही असतंच. ठीक आहे, तर मग काय झालं आता तुम्ही या ठिकाणी या इक्वेशनमध्ये तुम्ही काय केलं की y1 आणि y2 च्या व्हॅल्यूज पुट केल्यात मित्रांनो. ठीक आहे, काय पुट केलं तुम्ही या ठिकाणी y1 आणि y2 च्या व्हॅल्यूज पुट केल्यात तर तुम्हाला तुमचं इक्वेशन कशा पद्धतीने बनेल अशा पद्धतीने बनेल. ठीक आहे, k1 y1 dx⁻n - 1 ठीक आहे प्लस kn
ठीक आहे, y1 इज इक्वल टू 0. ठीक आहे, कारण y1 आणि y2 काय आहे तुमच्या हे सोल्युशन आहे त्या इक्वेशनच्या, म्हणजे तुम्ही त्या व्हॅल्यूज जरी पुट केलं तरी तुम्हाला काय मिळणार आहे, सेम म्हणजे इक्वल टू 0च मिळणार आहे. ठीक आहे, सिमिलरली काय केलं तुम्ही y2 साठी पुट केलं, करेक्ट. अशा पद्धतीने लिहिणार तुम्ही. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही ते सोल्युशन लिहिणार. ठीक आहे, पण जर तुम्ही काय केलं, ठीक आहे, तुम्ही काय केलं या ठिकाणी, जर तुम्ही त्या दोघांचं ॲडिशन केलं, ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय म्हटलंय की हे दोन सोल्युशन तर आहे पण त्याच्यासोबतच काय आहे, हे दोघं पण सोल्युशन आहेत. ठीक आहे, मग तुम्ही काय केलं, हे जे आहे हे याची पण काय केलं तुम्ही या इक्वेशनमध्ये व्हॅल्यूज टाकली. ठीक आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी पण काय मिळेल, अशा पद्धतीने मिळेल C1y1 प्लस C2y2. ठीक आहे, C2y2 इज इक्वल टू 0. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने लिहिणार तुम्ही. ठीक आहे, तर मग तुम्ही या जे आहेत हे इक्वेशन हे डिफरन्सिएशनमध्ये तुम्ही काय फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार, तुम्ही ह्या जे टर्म्स जे आहेत C1y1 C2y2 या जर तुम्ही म्हणजे सेपरेटली जर तुम्ही डिफरन्शिएट केला तर तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकणार का. ठीक आहे, आणि तो C1 जी टर्म आहे ती मी काय करतो, ठीक आहे, ती कॉन्स्टंट काढून घेतो, म्हणजेच काय होईल तुमचं ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, ठीक आहे, आणि सिमिलरली काय C2 इंटू मी या ठिकाणी फक्त याची y1, ठीक आहे, y2 xn, ठीक आहे, सॉरी k1 kn y2, ठीक आहे, इज इक्वल टू 0 होऊन जाणार. ठीक आहे, करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, तुम्हाला याची तर व्हॅल्यूज माहिती आहे, याची व्हॅल्यू किती असते तुमची 0 होती याची, y1 पुट केलं तर. ठीक आहे, म्हणजेच काय झालं तुमचं C1 इंटू 0, ठीक आहे, प्लस C2 इंटू 0 इज इक्वल टू वॉट युअर 0. करेक्ट आहे की नाही, करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, म्हणजेच काय झालं तुमचं, ठीक आहे, म्हणजेच काय झालं तुमची जी आहे ते इक्वेशन जे आहे, ठीक आहे, मी जर सपोज C1 प्लस y1 जे आहे C1 प्लस y1 अँड C2 y2, ठीक आहे, याला जर मी U नाव दिलं तर आपण अशा पद्धतीने लिहू शकतो का, ते जे इक्वेशन होतं, ठीक आहे, जे कंबाईन इक्वेशन जे होतं, ठीक आहे, ते आपण अशा पद्धतीने लिहू शकतो का, ऑब्व्हियसली लिहू शकतो की नाही. ठीक आहे, आपण काय करू शकतो ते अशा पद्धतीने ऑब्व्हियसली लिहू शकतो. kn u इज इक्वल टू 0. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. ठीक आहे, मग काय झालं तुमचं की या ठिकाणी जे आहे सोल्युशन्स जे आहे तुमचं डिफरन्शियल इक्वेशन, ठीक आहे, nth ऑर्डरचे, त्याच्यामध्ये तुमच्या किती टर्म्स आहेत, तुमच्या n आर्बिटरी कॉन्स्टंट्स आहेत. ठीक आहे, काय आहे तुमचे n आर्बिटरी कॉन्स्टंट्स आहेत. ठीक आहे, k1 k2 k3 kn, ठीक आहे, असे n आर्बिटरी कॉन्स्टंट्स आहेत. ठीक आहे, जे काय आहे, आणि जर तुम्ही त्याच्या ठिकाणी काय केलात, ठीक आहे, y1 y2 y3 आणि हे काय आहेत, हे तुमचे इंडिपेंडंट सोल्युशन्स आहेत, n इंडिपेंडंट सोल्युशन्स आहेत. ठीक आहे, जर तुमची काय मी तुम्हाला या ठिकाणी बोललो जी तुमची काय असेल डिग्री असेल इक्वेशनची तेवढेच काय असणार आहे तुमच्याकडे रूट्स असणार आहेत. ठीक आहे, जर तुमचं या ठिकाणी nth डिग्री आहे, nth डिग्री आहे तुमची इक्वेशनची, ठीक आहे, मग तुमच्याकडे किती असणार आहे, तुमच्याकडे n रूट असणार आहेत, म्हणजे तुमच्याकडे काय झालेत n इंडिपेंडंट सोल्युशन्स झालेत. ठीक आहे, मग तुम्ही त्यावेळेस तुम्ही काय लिहू शकतात, n इंडिपेंडंट सोल्युशन झाले, मग त्यावेळेस काय लिहू शकतात C1 प्लस y1 प्लस C2 y2, ठीक आहे, प्लस C3 y3, ठीक आहे, प्लस डॅश 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 प्लस Cn yn,
इज इक्वल टू व्हॉट युअर इज इक्वल टू 0, सॉरी इज इक्वल टू यू, इज इक्वल टू व्हॉट बिकम, इट विल बिकम युअर यू. ठीक आहे, हे काय असणार आहे, हे तुमचं कम्प्लीट सोल्युशन असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर मग तुम्ही जर त्या ठिकाणी जर काय केलं आता, ठीक आहे, आता तुम्ही त्या ठिकाणी काय केलात की तुमच्याकडे काय आहे, एक तुमच्याकडे अजून एक सोल्युशन आहे. ठीक आहे, वाय इज इक्वल टू व्ही तुम्ही पुट केलात. ठीक आहे, पण ते व्ही वाय इज इक्वल टू व्ही तुमचं कसलं सोल्युशन आहे. ठीक आहे, वाय इज इक्वल टू व्ही काय आहे, एक तुमचं पर्टिक्युलर सोल्युशन आहे. ठीक आहे, पर्टिक्युलर. ठीक आहे, पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ, ठीक आहे, इक्वेशन काय आहे तुमचं. ठीक आहे, परत मी लिहितो आहे या ठिकाणी तेच इक्वेशन. KNY इज इक्वल टू एक्स. ठीक आहे, तुमचं हे काय झालं, पर्टिक्युलर सोल्युशन झालं तुमचं या इक्वेशनचं. मागच्या इक्वेशनमध्ये आणि या इक्वेशनमध्ये फरक काय आहे. मागच्या इक्वेशनमध्ये ही जे होतं तुमचं डिफरन्शियल इक्वेशन ते इक्वल टू 0 होतं. या ठिकाणी काय आहे, इक्वल टू एक्स आहे. एक्स म्हणजे काय आहे, एक्स काय असणार तुमचं, ते कसं लस फंक्शन असणार आहे, ते तुमचं एक्सचं फंक्शन असणार आहे. ठीक आहे, मग तुमचं काय, तुम्ही काय म्हटलेलं आहे की वाय इज इक्वल टू व्ही हे एक सोल्युशन आहे. व्ही इज युअर सोल्युशन. म्हणजेच काय झालं की तुम्ही वायच्या जागेवर जर तुम्ही व्ही पुट केला तर तुम्हाला काय मिळणार आहे, अगेन तुम्हाला सेम एक्स व्हॅल्यू मिळणार आहे. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, मग आपण काय केलं, आपण ते त्या ठिकाणी पुट केलं. ठीक आहे, आपण काय केलं, व्हीची व्हॅल्यू जी आहे आपण ती इक्वेशनमध्ये पुट केली. ठीक आहे, आपण काय केली, ती पुट केली. म्हणजेच काय झालं, तुमच्याकडे हे अशा पद्धतीने परत तुमचं काय बनणार आहे, इक्वेशन बनणार आहे. ठीक आहे, काय झालं मग तुमचं या ठिकाणी. ठीक आहे, व्ही इज इक्वल टू 0. ठीक आहे, व्ही इज इक्वल टू 0. ठीक आहे, मग मी काय म्हणतो आता, जर तुम्ही या ठिकाणी, ठीक आहे, तुमचं हे एक इक्वेशन आहे, हे मी सेकंड इक्वेशन म्हणतो आणि हे फर्स्ट इक्वेशन म्हणतो. ठीक आहे, फर्स्ट इक्वेशन म्हणतो. ठीक आहे, हे काय आहे तुमचं या ठिकाणी, जर तुमचं काय असेल, हे डिफरन्शियल इक्वेशन इज इक्वल टू 0 असेल तर तुमचं हे काय असणार आहे, हे कम्प्लीट सोल्युशन असणार आहे. त्याचं काय असणार आहे, कम्प्लीट सोल्युशन. ठीक आहे, पण जर तुम्हाला देऊन दिलेलं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इज इक्वल टू युअर फंक्शन ऑफ एक्स, काहीतरी फंक्शन ऑफ एक्स असणार आहे, त्यावेळेस तुमचं हेच एवढंच काय असणार आहे, ते तुमचं कम्प्लीट सोल्युशन नसणार आहे. ठीक आहे, मग ते कम्प्लीट सोल्युशन कधी असेल तुमचं. ठीक आहे, तर ते कम्प्लीट सोल्युशन तुमचं कधी असणार आहे, जेव्हा तुमचं काय असणार आहे. ठीक आहे, जेव्हा तुमचं काय असणार आहे, हे जेव्हा यूची व्हॅल्यू पुट केली तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे, हे इज इक्वल टू एक्स मिळेल. ठीक आहे, मग तेव्हा तुम्ही काय करू शकतात की तुम्ही जे आहे, ठीक आहे, इज इक्वल टूचं सोल्युशन आणि हे याचं सोल्युशन, पर्टिक्युलर जे सोल्युशन आहे ते. ठीक आहे, त्या जर तुम्ही दोघं इक्वेशन्सची जर तुम्ही ॲडिशन केली तर तुम्हाला काय मिळून जाईल, त्यावेळेस तुम्हाला काय मिळेल, तुम्हाला त्याचं कम्प्लीट सोल्युशन मिळेल. म्हणजेच काय झालं तुमचं या ठिकाणी, यू प्लस व्ही डी एक्स टू दी पॉवर एन, करेक्ट, प्लस K1 यू प्लस व्ही डी एक्स टू दी पॉवर एन मायनस 1. ठीक आहे, प्लस Kn यू प्लस व्ही इज इक्वल टू युअर वॉट, 0 प्लस एक्स, एक्स. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, 0 प्लस एक्स काय असणार आहे, तुमचा एक्स असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय झालं, याच्याच वरनं तुम्हाला काय मिळतं. ठीक आहे, याच्याच वरनं तुम्हाला काय मिळतं, वाय इज इक्वल टू वॉट, यू प्लस व्ही काय आहे तुमचं कम्प्लीट सोल्युशन आहे. कम्प्लीट सोल्युशन आहे. ठीक आहे, कम्प्लीट सोल्युशन आहे. कसलं कम्प्लीट सोल्युशन आहे तुमचं, ते आहे तुमचं या इक्वेशनचं. ठीक आहे, कोणत्या इक्वेशनचं आहे तुमचं, ते या इक्वेशनचं आहे, जे काय आहे ॲट द लास्ट इक्वल टू एक्स आहे. ठीक आहे, जे काय आहे तुमचं ॲट द लास्ट इक्वल टू एक्स आहे, याचं ते काय आहे सोल्युशन आहे. आणि जर इक्वल टू 0 राहिलं असतं तुमचं काय राहिलं असतं सोल्युशन, फक्त वाय इज इक्वल टू यू राहिलं असतं. ठीक आहे, तर मग हा जो यू आहे ना मित्रांनो, या यूलाच काय म्हणतो आपण, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन म्हणतो. ठीक आहे, काय म्हणतो आपण याला, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. ठीक आहे, काय म्हणतो आपण याला, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आणि हा यू जो असतो याला म्हणतो आपण PI, पर्टिक्युलर इंटिग्रल. ठीक आहे, काय म्हणतो आपण याला, पर्टिक्युलर इंटिग्रल म्हणतो आपण याला. ठीक आहे, काय म्हणतो आपण याला, पर्टिक्युलर इंटिग्रल. ठीक आहे, म्हणजे तुमचं सोल्युशन काय झालं, y इज इक्वल टू CF.
ठीक आहे, यालाच शॉर्ट फॉर्ममध्ये CF म्हणतो. ठीक आहे, CF प्लस PI. ठीक आहे, काय झालं, हे तुमचं कम्प्लीट सोल्युशन झालं मित्रांनो. ठीक आहे, तर होप तुम्हाला सर्वांना कळालं असेल आता. ठीक आहे, तर आजच्या लेसन पुरतं एवढंच मित्रांनो. तर नेक्स्ट लेसनमध्ये जे आहे आपण की जे डिफरन्शियल ऑपरेटर डी जी टर्म मी तुम्हाला सांगत होतो, ज्याचं आपण फॅक्टरायझेशन करत होतो, आपण त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत नेक्स्ट लेसनमध्ये मित्रांनो. ठीक आहे, तर तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग आणि राहा आपल्यासोबत अशाच पद्धतीने. नेक्स्ट लेसनमध्ये जे अतिशय महत्त्वाचं असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत तुमचं जे ऑक्झिलरी इक्वेशन काय असणार आहे, डिफरन्शियल ऑपरेटर काय असणार आहे, आणि त्याच्यासोबतच CF जो आहे मित्रांनो ते कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं आपण ते, जर इफ पॉसिबल आपण त्या सर्व केसेस ज्या आहेत फाइंड आउट करण्याच्या, त्या सर्व आपण डिस्कस करूया मित्रांनो. ठीक आहे, तर तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.